नाही 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 असं काही नाही आहे. मी तर उमेदवार असल्यामुळे मला जिथे बोलवलं तिथे जावं लागते, त्यामुळे मागे पुढे माझं होत असते. पण आधीच ठरलं होतं की बा साहेबांना रिसीव्ह करण्यासाठी बाकी अदर मंडळी जातील, दुसरे मंडळी जातील आणि मी माझं बाकीचं काम आटपून आणि मी सकाळीसुद्धा आपल्या मीडियालाच एक बाईट देत होतो, त्यांचं पण काम करत होतो. कारण 3 दिवसापासून फोन लावत होते मंडळी, त्यामुळे मला शक्य नव्हतं. आणि त्यानंतर दुसरीकडे माझी भेटी ठरलेल्या होत्या, त्यामुळे प्रत्येक आता वेळ हा फार थोडा आहे, त्यामुळे वेळेनुसार आजही पाटील साहेबांनी मला सांगितलं की उद्या पवारसाहेब जरी असले तरी तुम्ही तिथे रिसीव्ह करायला जाऊ नका, बाकीच्या त्यांना पाठवा, कारण तुम्हाला एक एक मिनिट महत्त्वाचं आहे, प्रत्येक आम्हाला पब्लिकमध्ये जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी असं लेट झालो त्याचं काही कारण नाही आहे. नाही असं काय ठीक आहे, पण तसं काही नाही आहे. त्यांना आधीच सांगितलं, तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगितलं की ते आमचे मोठे बंधू आहे आणि आता नाराजी जवळजवळ त्यांची संपलेली आहे. काल मला त्यांनी माझ्याशी चांगला पण बोलले पण आणि आशीर्वाद पण देतीलच लोक. आता ते मला नाही, त्यांचं ते कुठलं असेल तर मला माहिती नाही, पण नाराजी म्हणून येते. त्यांना काहीतरी मला वाटतं साहेबांनी सांगितलं की ते 24 तारखेनंतर बाहेर तर कुठेतरी गेले निघाले. काल लोकसभेतलं नियोजन जे आहे त्या नियोजनावरून रोहिणी खडसे आणि तुमच्यामध्ये काही मतभेद असल्याचं जात आहे. रोहिणी खडसे सुद्धा तुमच्यावर नाराज असल्याचं नाही नाही, माझ्याबद्दल नाराज होण्याचं काहीच कारण नाही, कारण नियोजन हे मी करतच नाही, कारण मला त्यातलं नॉलेज पण नाही आहे. त्यामुळे सर्व नियोजन हे ताई आणि अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष हे करतायत आणि सर्व नेते बाकीचे करतात, बाकी सर्व अदर महाविकास आघाडीचे नेते पण त्यासोबत नियोजन करतात. त्यामुळे माझ्यावरती नाराज होण्याचं काही कारणच नाही. त्यांच्या मर्जीनुसार नियोजन होते असं काही नाही. असं काही रक्षा खडसे म्हणतायत की ही जी निवडणूक आहे ते आम्हाला देशाचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे, मात्र तुम्ही स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक लढवतायत, काय सांगा? माझं अस्तित्व ऑलरेडी आहेच. असं काही पक्षात गेलं आपल्याला निवडणूक लढवली मला अस्तित्व असते असं काही नाही. 3 पक्ष बदल करून त्यांनी तिकीट मिळालं असाही आरोप आपल्यावर केला. मला वाटतं त्यांनी हे सेम आरोप माझ्यावर दुसऱ्यानं केला त्यांनी. पण मी त्यांना असं सांगू शकतो की मी 3 पक्ष बदललेलं नाही, फक्त एकाच पक्षात गेलेलो आहे. एका पक्षात फक्त चर्चा करायला गेलो होतो. चला ठीक आहे.